नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मी संध्या सप्रे यूट्यूबवरील अमृताचे डोही या माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजच्या माझ्या एपिसोडचा विषय आहे छांदोग्य उपनिषद. छांदोग्य उपनिषद या एपिसोडला मी आता सुरुवात करते. उपनिषद आपल्याला सगळ्यांना माहिती आहेच की आपले जे प्रमुख 4 वेद आहेत त्यामध्ये शेवटचा जो वेदांचा भाग आहे त्याला वेदांत किंवा उपनिषद असं म्हटलं जातं. वेदांमध्ये एकूण 4 वेदांमध्ये प्रत्येक वेदामध्ये परत 4 भाग पडतात. संहिता, ब्राह्मणे, आरण्यके आणि शेवटचा भाग हा उपनिषद मानला जातो. उपनिषद हा तत्वज्ञानपर चिंतनशील असा वेदांचा गाभा आहे असं मानलं जातं. छांदोग्य उपनिषद हे अत्यंत प्रसिद्ध उपनिषद असून ते सामवेदामध्ये सामवेदामध्ये ब्राह्मणामध्ये ते आलेलं आहे. तलवकारा या ब्राह्मणामध्ये हे छांदोग्य उपनिषद आलेलं आहे. या उपनिषदाची एकूण 8 प्रकरणं आहेत. पहिली जी 5 प्रकरणं आहेत ती कर्मकांडाशी रिलेटेड आहेत. म्हणजे असं की वेदकालीन ज्या कर्मकांडाच्या प्रथा होत्या, यज्ञ, याग वगैरे, त्या सगळ्यांचं वर्णन या पहिल्या 5 प्रकरणांमध्ये आलेलं आहे. आणि नंतरच्या 3 प्रकरणांमध्ये तत्वज्ञानपर भाग आलेला आहे. छांदोग्य उपनिषदाचा 6वा भाग किंवा 6वा चॅप्टर हा अतिशय महत्वाचा समजला जातो. का? कारण छांदोग्य उपनिषदाच्या 6व्या प्रकरणामध्ये महर्षी उद्दालक आणि त्यांचा पुत्र श्वेतकेतू यांच्यामधील संवाद आलेला आहे. आणि त्याचप्रमाणे यामध्ये महावाक्य आलेलं आहे. ते आहे म्हणजे तत्वमसी. बरं का, तत्वमसी हे महावाक्य छांदोग्य उपनिषदामध्ये वर्णिलेलं आहे. आता महावाक्य म्हणजे नेमकं काय? तर महावाक्य म्हणजे असं वाक्य की जे अख्ख्या ब्रह्मांडाचं जे मूळ तत्व आहे, परमतत्व म्हणा, त्याला ऊर्जा तत्व म्हणा, असं जे परब्रह्म स्वरूप जे मूळ तत्व आहे ते तत्वाचं वर्णन प्रत्येक वेदामध्ये गायलेलं आहे. तर ही महावाक्य अशी आहेत की ज्यामध्ये या परब्रह्माचं वर्णन एका वाक्यामध्ये अत्यंत समर्थपणे तोलून धरलेलं आहे. आपले एकूण 4 वेद आहेत. प्रत्येक वेदातील 4 वाक्य, प्रत्येक वेदातील 1 वाक्य, याप्रमाणे 4 महावाक्य गणली जातात. कोणती आहेत ती? तर ऋग्वेदामध्ये, ऐतरेय उपनिषदामध्ये प्रज्ञानम ब्रह्म हे महावाक्य आलेलं आहे. यजुर्वेदामध्ये बृहदारण्यक उपनिषदामध्ये अहम ब्रह्मास्मी हे महावाक्य आलेलं आहे. सामवेदामध्ये म्हणजे आता आपण जे छांदोग्य उपनिषद बघणार आहोत, सामवेदातील छांदोग्य उपनिषदामध्ये तत्वमसी हे महावाक्य आलेलं आहे. अथर्व वेदामध्ये मांडुक्य उपनिषदामध्ये अयम आत्मा ब्रह्म हे महावाक्य आलेलं आहे. तर आजच्या छांदोग्य उपनिषदामध्ये तत्वमसी हे महावाक्य, त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा आपण इथे बघणार आहोत. आता हे जे परब्रह्माचं वर्णन केवळ एका वाक्यानेच अत्यंत समर्थपणे व्यक्त करणारी ही जी महावाक्य आहेत ना, तर ते नेमकं काय आहे? तर परब्रह्म म्हणजे ऊर्जा तत्व, सगळ्या जगताच्या मुळाशी असलेला मूळ पाया, मूळ अधिष्ठान आणि
प्रत्येक व्यक्तीच्या हृदयामध्ये प्राणतत्व असलेलं ऊर्जा तत्व हे दोन्ही एकच एक आहे. विवेक चूडामणीमध्ये आद्य शंकराचार्य असं म्हणतात की जगतामधील म्हणजे डोंगर घ्या, नद्या घ्या, झाड घ्या, वृक्ष घ्या, काही विविधतेनं भरलेल्या या जगतामधील कोणतीही वस्तू घ्या, त्याचं जर नाम रूप आकार हे आपण काढून टाकलं, बाजूला केलं, हा, आणि व्यक्तीमधील जी 3 शरीरांनी व्यक्ती बनलेली आहे, स्थूल शरीर, मग आतमध्ये सूक्ष्म शरीर, मग त्याच्या आतमध्ये कारण शरीर, अशा 3 शरीरांनी जी व्यक्ती बनलेली असते ती 3 शरीर तुम्ही बाजूला काढा. म्हणजे एका बाजूला ब्रह्मांडातील सगळी नामरूप तुम्ही बाजूला केली आणि त्याच वेळेला व्यक्तीमधील 3 शरीर ही बाजूला केली तर काय उरतं? तर त्या वेळेला जे उरतं ते जगताची नामरूप काढल्यानंतर जे परमतत्व उरतं, ऊर्जा तत्व, तेच ऊर्जा तत्व व्यक्तीची 3 शरीर बाजूला केली की तेच आणि तेच ऊर्जा तत्व उरतं. यामुळे केवळ आपण त्याचा भेद समजण्यासाठी आपण त्याला 2 वेगवेगळी नावं दिली आहेत. जगताच्या मुळाशी असणाऱ्या ऊर्जा तत्वाला परमतत्व असं म्हटलं जातं किंवा परमात्मा, आणि व्यक्तीच्या हृदयातील असलेल्या त्या ऊर्जा तत्वाला आत्मतत्व असं म्हटलं जातं. केवळ दोघांमधील भेद डिफरन्शिएट जाणण्यासाठी हे नाव वेगवेगळं दिलेलं आहे. पण अल्टिमेटली द अल्टिमेट रियालिटी बिहाइंड द वर्ड अँड बिहाइंड द पर्सन इज सेम. तर असं हे एकमेव द्वितीय असं ऊर्जा तत्व जे अजय आहे, म्हणजे ज्याला जन्म नाही, आदी नाही, अंत नाही, हा, जे अविनाशी आहे, सदा सर्वदा आहे, जे कालाच्या अतीत आहे, असं जे तत्व आहे ते त्यांनी या अख्ख्या ब्रह्मांडाला तोलून धरलेलं आहे आणि ते आपल्या हृदयामध्ये वसत असल्यामुळे आपण त्याच्या जोरावर कार्यक्षम झालेलो आहोत. तर छांदोग्य उपनिषदामध्ये पहिल्या सुरुवातीला शांती मंत्र येतो. प्रत्येक उपनिषदाची सुरुवात ही शांती मंत्राने केली जाते. आपण शांती मंत्र आता बघूया. हे परमेश्वरा, माझी वाणी, कान, नाक, डोळे, सर्व ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये पूर्णतया विकसित होऊ देत. सर्व जगत हे उपनिषदांनी वर्णिलेलं परब्रह्म आहे. म्हणजे काय? त्याचा अर्थ असा की सगळ्या जगताचा जो डोलारा आपण बघतो, पाहतो, अनुभवतो, तो या परब्रह्माच्या मूळ तत्वावर विसावलेला आहे. परब्रह्मानं माझ्यावर सदैव कृपा करावी. उपनिषदांनी गौरवलेले सगळे सद्गुण माझ्या अंगी येऊ देत अशी मी त्या दयाघन परमेश्वराला प्रार्थना करतो. उपनिषदातील जे शांती मंत्र असतात ते गुरु आणि शिष्य हे दोघं मिळून परमेश्वराजवळ ही प्रार्थना करतात. मुख्यत्वे ही प्रार्थना केवळ भौतिक सुखांसाठी केली जात नाही, तर आपल्या सगळ्या क्षमता विकसित व्हाव्यात, आपण सद्गुण अंगी आणावेत, आपण सन्मार्गावरनं चालावं आणि आपल्याला ब्रह्मज्ञान प्राप्त होऊ दे, अशी याचना या शांती मंत्रामध्ये गुरु आणि शिष्य परमेश्वराजवळ करत असतात. आपलं आयुष्य अधिक अर्थपूर्ण असावं, आपल्या ज्ञानेंद्रियांची क्षमता विकसित होत जावी आणि यथार्थानं या जीवनामध्ये साक्षात परमेश्वराची अनुभूती घेऊन मला मोक्ष प्राप्ती मिळून माझं जीवन कृतार्थ व्हावं, अशी प्रार्थना
अत्यंत तळमळीनं या शांती मंत्रामध्ये केली जाते आणि प्रत्येक उपनिषदाच्या आरंभाला हा शांती मंत्र म्हटला जातो आणि जेव्हा उपनिषदाचा शेवट केला जातो तेव्हा सुद्धा त्याचा शेवट ह्याच शांती मंत्राने केला जातो. मंत्र पहिला. एकदा महर्षी अरुणांचा नातू श्वेतकेतू याला त्याच्या वडिलांनी म्हणजे महर्षी उद्दालकांनी म्हणजे अरुणा महर्षींचे पुत्र उद्दालक ऋषींचे पुत्र श्वेतकेतू. या उपनिषदामध्ये जो संवाद आलेला आहे तो महर्षी उद्दालक आणि त्यांचा पुत्र श्वेतकेतू यांच्यामध्ये आलेला आहे. त्याच्या वडिलांनी श्वेतकेतूच्या वडिलांनी म्हणजे महर्षी उद्दालकांनी म्हटलं की बाळा आता तू गुरुकुलामध्ये जाऊन शिक्षण घ्यावंस ज्यानं तुझ्या ब्रह्मचार्याश्रमाला सुरुवात होईल. आपल्या कुटुंबामध्ये प्रत्येकानं शिक्षणाचं अनन्यसाधारण महत्व ओळखून ते शिक्षण प्रत्येकाने पूर्ण केलेलं आहे. तू सुद्धा गुरुकुलामध्ये जाऊन शिक्षण घ्यावं अशी माझी इच्छा आहे. वैदिक काळामध्ये मूल 6 वर्षाचं झालं की त्याला गुरुगृही पाठवलं जात असे आणि कमीत कमी 10 ते 12 वर्ष ते मूल गुरुकुलामध्ये राहून वेद, वेदांक, गणित, ज्योतिष वगैरे सगळ्या विषयांचं शिक्षण तिथे घेत असे आणि सर्व विद्या शिकून झाल्यानंतर ते आपल्या घरी परत येत असत. परंतु इथे काय घडलंय की श्वेतकेतू हा 12 वर्षाचा आता व्हायला आला तरी सुद्धा गुरुकुलामध्ये जायचं काही तो नाव काढत नव्हता. त्याच्यामुळे त्याचे वडील अतिशय हताश झाले ते की काय करायचं काय आता या मुलाचं, किती परोपरीने समजावून सांगू मी याला. आणि त्यांनी अगदी कळवळून त्याला म्हटलं बाबा रे आपल्याकडे सगळेजण गुरुकुलामध्ये जाऊन शिक्षण घेतात त्याचप्रमाणे तू करावंस अशी माझी इच्छा आहे. मंत्र 2. श्वेतकेतू तेव्हा 12 वर्षाचा झाला होता. शेवटी नाईलाजानं वडील त्याच्या मागे एकसारखी त्याची विनंती करत असत, त्याला गुरुकुलामध्ये जायला सांगत असत. म्हणून नाईलाजानं श्वेतकेतू गुरुकुलामध्ये जायला तयार झाला आणि 12 वर्षाचा असताना तो गुरुकुली जाऊन त्यानं सगळी विद्या घेतली आणि 24 वर्षांचा झाल्यानंतर म्हणजे 12 वर्ष गुरुकुलामध्ये काढल्यानंतर तो आपल्या घरी परत आला. तेव्हा तो जेव्हा 24 वर्षांचा झाल्यानंतर घरी परत आला तेव्हा उद्दालक ऋषी त्याच्याकडे बघून त्याला असं म्हणाले की तू जरी चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊन आलेला असलास बर का, तू जरी चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊन आलेला असलास तरी तुला त्या सगळ्या शिक्षणाचा गर्व झालाय असं मला वाटतं. तुला तिकडे गुरुकुलामध्ये परब्रह्माचं आत्मज्ञान कोणी दिलं की नाही ते तू समजावून घेतलंस का असं उद्दालक महर्षींनी आपल्या पुत्राला विचारलं. तेव्हा श्वेतकेतूनं उत्तर दिलं की नाही, मला आत्मज्ञान तिथे शिकवलं गेलं नाही. ते काय आहे ते तुम्ही मला समजावून सांगावं. आता पुढील मंत्राला सुरुवात करण्यापूर्वी मी एक छोटी कथा सांगू इच्छिते. कथा आहे आद्य शंकराचार्य. जन्म 788 मध्ये केरळमध्ये कलाडी या गावी त्यांचा जन्म झाला. वडिलांचे नाव शिवगुरु, आईचं नाव आर्यांबा. त्या दोघांनाही बराच उतार वयामध्ये त्यांना हा पुत्र झाला.
आद्य शंकराचार्यांची एवढी काही अपूर्व बुद्धिमत्ता होती की वयाचं 2रा वर्ष पूर्ण झाल्यानंतर ते अस्खलित संस्कृत मध्ये बोलू लागले. 3रं वर्ष पूर्ण झाल्यानंतर ते वेद आणि वेदांग त्यांना पूर्णपणे माहिती झालं. अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्ताचा असा हा पुत्र होता. आपल्या या पुत्राच्या बुद्धिमत्तेकडे पाहून त्याचे वडील शिवगुरु अतिशय सुखावले जात असत. परंतु दुर्दैवानं तो अवघा 5 वर्षाचा असताना त्याच्या वडिलांचं निधन झालं. परंतु आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्याकडे बघून आर्यांबानं ते दुःख सहन केलं. आपल्या मुलाची तिनं मुंज लावली आणि मग त्याला गुरुकुलामध्ये शिक्षणासाठी पाठवण्यात आलं. मी आत्ताच मंत्र पहिल्यामध्ये असं म्हटलं की साधारणपणे 10 ते 12 वर्ष मुलं गुरुकुली जाऊन शिक्षण घेत असत, नाही का? पण आपले आदि शंकराचार्य केवळ 5व्या वर्षी गेले आणि केवळ 2 वर्षामध्ये वेद, वेदांक, उपनिषद, तत्वज्ञान, गणित सगळे विषय त्यांनी बघता बघता आत्मसात केले आणि 7व्या वर्षी त्यांना आचार्य ह्या पदवीने सन्मानित केलं गेलं. आणि हा छोटासा बाल आचार्य बर का, छोटासा बाल आचार्य सर्व विद्येमध्ये पारंगत होऊन आपल्या घरी परत आला. आर्यांबाला या आपल्या हुशार मुलाला कुठे ठेवू आणि कुठे नको असं होऊन गेलेलं होतं. मग काय, छोटासा शंकर आपल्या घराबाहेरच्या अंगणामध्येच छोटं गुरुकुल चालवू लागला. अनेक शिष्य त्यांच्याकडे जमा होऊ लागले. परंतु त्यांच्या मनामध्ये मात्र अत्यंत तीव्र असं वैराग्य अंगी भरल्यामुळे त्यांच्या मनामध्ये संन्यास घ्यावा असा विचार चालू होता. परंतु आपली आई आपल्याला त्याबद्दल अनुमती देईल की नाही याबद्दल त्यांना शंका होती. अर्थातच कशी देणार ती माता अनुमती, नाही का? एकतर वडिलांचं छत्र हरपलेलं, शिवाय हा एकुलता एक उतार वयामध्ये झालेला मुलगा, त्यानं सुद्धा जर संन्यास घेतला तर ती अगदी एकटी पडणार होती आणि तिला ते सहन होणं शक्य नव्हतं. 1-2दा आचार्यांनी विचारून बघितलं, परंतु त्या मातेनं तिकडे दुर्लक्ष केलं आणि उत्तर देण्याचं त्यांनी टाळाटाळ करायला सुरुवात केली. एके दिवशी झालं काय की त्यांची माता आर्यांबा रोजच्या सवयीप्रमाणे, व्रताप्रमाणे पूर्णा नदीच्या काठावर जाऊन त्या तिथे स्नान करून व्रत करत असत. त्याप्रमाणे त्या रोजच्या प्रमाणे तिकडे जायला म्हणून निघाल्या खऱ्या, पण बराच वेळ झाला तरी आपली माता काही परत आली नाही. हे लक्षात येऊन शंकराचार्य तिच्या काळजीने तिला शोधायला बाहेर पडले. पण झालं काय की वाटेमध्ये रस्त्यामध्येच त्यांना आपली माता बेशुद्ध होऊन पडलेली दिसली. त्यांनी अगदी पटकन तिची काळजी घेण्याचं ठरवलं. तिला पटापटा लोकांच्या मदतीनं त्यांनी घरी आणलं, वैद्यांना बोलवलं आणि मग त्यांच्या लक्षात आलं की आता उतार वयामुळे आपल्या मातेला एवढ्या लांबवर पूर्णा नदीच्या काठावर रोजचं जायला जमत नाहीये. त्यांनी मातेला म्हणून बघितलं की माता, अगं तुला आता ही दगदग सोसत नाही तर तू रोजची अशी तिकडे आता जाऊ नकोस. त्यावर आर्यांबा म्हणाली, नाही रे, माझा इतके वर्षांचं जे व्रत आहे ते मी कसं काय बंद करू. शंकराचार्य त्यावर काहीच बोलले नाही. ते निमूटपणे बाहेर पडले, म्हणाले मी येतो थोड्या वेळात. आणि मग ते पूर्णा नदीच्या काठावर गेले बर का.
पूर्णा नदीच्या काठावर गेले आणि त्यांनी मनापासून मातेला कळवळून विनंती केली की बाई ग, तुझा एक छोटासा प्रवाह तू आमच्या घरावरनं जर नेलास तर माझ्या मातेला इतकं लांब तुझ्यापर्यंत यायची गरज राहणार नाही. आणि काय आश्चर्य, त्यांच्या प्रार्थनेमुळे पूर्णा नदीनं आपला छोटासा प्रवाह त्यांच्या घरावरून तिथं सुरू केला. आणि मग त्यानंतर त्या प्रवाहामुळे त्यांच्या मातेला एवढ्या लांब जायची गरज पडली नाही. आचार्यांच्या अपूर्व बुद्धिमत्तेची आणि या सगळ्या गोष्टींची चर्चा सगळीकडे व्हायला लागली बर का. आणि मग एकदा त्रिचूरचे 4 ज्योतिषी या बाळाची पत्रिका बघण्यासाठी म्हणून म्हणजे तपासण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी ते त्रिचूरहून यांच्या घरी आले. आर्यांबाला त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या मुलाची कीर्ती ऐकून आलोय, आम्हाला त्याच्या कुंडलीचा अभ्यास करायची इच्छा आहे, तर तुम्ही देता का? आर्यांबानं त्यांना बसवलं, आदरातिथ्य केलं आणि आनंदानं बाळाची कुंडली त्यांच्या समोर आणून ठेवली. थोडा वेळ सगळेजण बोलत होते, चर्चा करत होते आणि मग अचानकपणे सगळेजण एकाएकी गप्प झाले बर का. आर्यांबाला काही कळेच नाही का बरं असे एकदम काही बोलून असे झालेत. तेवढ्यात बाळ शंकरच बाहेरनं कुठून तरी आतमध्ये आला आणि तो म्हणाला, तुम्हाला कुंडलीमध्ये माझं आयुष्य हे अगदी छोटं आयुष्य आहे हे तुमच्या लक्षात आलंय का? ते ऐकल्यानंतर ते 4ही ज्योतिषी अगदी चपापून बाळ शंकराकडे बघायला लागले. ते ऐकून आर्यांबा तर अगदी कासावीस झाली, तिच्या डोळ्यातनं जरा जरा अश्रू वाहू लागले. तेव्हा ते ज्योतिषी गंभीरपणे म्हणाले, हो, याच्या कुंडलीमध्ये आम्हाला 8व्या वर्षी मग 16व्या वर्षी मृत्यूयोग दिसत आहे आणि ते जरी टळलं तरी 32 वर्षाच्या वेळेला जो मृत्यूयोग आहे तो मात्र टाळता येणार नाही. परंतु आता 8व्या वर्षीचा मृत्यूयोग आम्हाला त्याच्यात दिसत आहे. असं सांगून ते निघून गेले. शंकरनं मोठ्या मेटाकुटीने आपल्या मातेची समजूत घातली, तिला समजावलं, तिला शांत केलं. पण आर्यांबाच्या डोक्यातनं ते काही गेलं नाही, कारण शंकरला आत्ताच 7 पूर्ण झाली ती आणि आता थोड्याच दिवसात 8वं वर्ष त्याला लागणार होतं. ती अगदी बेचैन झाली होती, पण शंकराचार्यांनी तिची समजूत घालून तिला कसंबसं शांत केलेलं होतं. तर असे हे आद्य शंकराचार्य, त्यांची पुढची कथा पण आपण छांदोग्य उपनिषदाच्या पुढच्या एपिसोडमध्ये बघणार आहोत. मंत्र 4. उद्दालक महर्षी आपल्या पुत्राला म्हणाले की ज्याप्रमाणे एकाच मातीच्या गोळ्यापासून वेगवेगळे घट बनवले जातात, ते घट जरी नाम रूप आकाराने वेगवेगळे असले तरी ते सर्व एकाच मूल तत्वापासून म्हणजे मातीपासून बनले जातात. मंत्र 5. ज्याप्रमाणे एकाच सोनं या मूल तत्वापासून बर का जसे वेगवेगळे दागिने तयार केले जातात, दागिने जरी वेगवेगळे असले, नाम रूप आकार हे सगळं जरी प्रत्येकाचं वेगवेगळं असलं तरी सगळ्या दागिन्यांचं मूळ तत्व हे सोनंच असतं. त्याचप्रमाणे
हे परमतत्व, ऊर्जा तत्व किंवा ईश्वरी तत्व हे सगळ्या जगताला व्यापून राहिलेलं आहे. आणि हेच परमतत्व जगत म्हणून ते आपल्या समोर वावरतं. जसं माती हीच वेगवेगळे घट म्हणून आपल्या समोर वावरते, जसं सोनं हेच वेगवेगळे दागिने बनून आपल्या समोर येतं, त्याचप्रमाणे हे एकच एक ईश्वरीय तत्व जगत बनून आपल्या डोळ्यासमोर आपल्याला अनुभवायला येतं. त्यामुळे वैविध्यपूर्ण जगत जरी आपल्याला दिसत असलं, भरपूर अति प्रचंड विविधता आहे, त्याबद्दल काही शंकाच नाही. पण असं जरी असलं तरी त्या सगळ्यांच्या मागे मूल तत्व हे ईश्वर तत्व आहे. त्यामुळे या ईश्वर तत्वाला जाणलं, हे आत्मज्ञान जर आपण जाणलं तर त्याचा अर्थ काय होतो की त्या ज्ञानानं सगळ्या ज्ञानाला जाणल्यासारखं होऊन जातं. म्हणजे काय की परमतत्वाला जाणल्यानं आपल्याला हे भौतिक ज्ञान घ्यायची मग काय गरज नाही राहणार. नाही, तसं नाही. भौतिक जगतातील भौतिक ज्ञान म्हणजे केमिस्ट्री घ्या, फिजिक्स घ्या, इतिहास, भूगोल घ्या, हे सगळे विषय आपल्याला शिकायचेच आहेत. ते ज्ञान आपल्याला घ्यावंच लागेल. परंतु ते ज्ञान जे आपण घेतो, हे जे वेगवेगळ्या विषयांचं ज्ञान जे आपण घेतो, ते शेवटी कुणाच्या जीवावर आपण घेतो, कुणामुळे ते ज्ञान आपण घेऊ शकतो. तर ते ज्ञान आपण जे घेतो, ती जी शक्ती आपल्याला मिळते जाणण्याची, समजून घेण्याची शक्ती, ही जी बेसिक जाणीव तत्वशक्ती आहे, ती आपल्याला आपल्यातील असलेल्या ईश्वर तत्वामुळे ती आपल्याला मिळालेली असते. या अर्थाने असं म्हटलं जातं की आत्मज्ञान एकदा झालं की इतर ज्ञान घ्यायची गरज राहत नाही. गरज राहत नाही म्हणजे प्रत्येक आणि प्रत्येक इतर ज्ञानाचा बेसिक पाया हे आत्मज्ञान आहे, या दृष्टीनं हे म्हटलं जातं. पुढील मंत्र. श्वेतकेतू, जगताच्या आरंभी हेच केवळ सत्य परमतत्व होतं. महर्षी उद्दालक काय सांगतायत? श्वेतकेतू जगताच्या आरंभी किंवा आरंभाच्या पूर्वी, थोडक्यात हेच केवळ सत्य परमतत्व होतं. परंतु काही जण असं म्हणतात की जगत निर्माण होण्याच्या आधी काहीही नव्हतं, केवळ असत्यत्व होतं किंवा शून्यत्व होतं, आणि त्या शून्यत्वापासून जगत निर्माण झालं. म्हणजेच इथे जगताच्या निर्मितीबद्दल दोन वेगवेगळे सिद्धांत आपल्याला दिसून येतात. पहिला सिद्धांत काय म्हणतो की वेदांत असं सांगतो की जगत निर्माण होण्यापूर्वी सुद्धा हे ईश्वर तत्व, सत्य तत्व अस्तित्वात होतं. तर काही जण असं म्हणतात की जगत निर्माण होण्याच्या आधी काहीही नव्हतं, शून्यत्व होतं. वेदांताप्रमाणे जगताच्या आरंभाच्या पूर्वी हे केवळ सत्य तत्व हेच एकमेव होतं. सत्य तत्व म्हणजे काय? एक्झिस्टन्स, एक्झिस्टन्स इटसेल्फ. एक्झिस्टन्स म्हणजे काय? असणेपणा, आहेपणा. हे जे आहेपणाचं तत्व आहे ते केवळ जगताच्या आरंभाच्या पूर्वी होतं, आणि त्या असणेपणाच्या तत्वावरच, एक्झिस्टन्सच्या तत्वावरच
हे जे जगत त्यानंतर निर्माण झालं ते जगत या एक्झिस्टन्सच्या पायावर उभं आहे. एक्झिस्टन्स सत्यत्व म्हणजे काय? आहेपणा. आहेपणा आहे म्हणून त्याच्या पायावर सगळं जगत विसावलेलं आहे. या एक्झिस्टन्सच्या तत्वामुळे जगत असणं, राहणं, टिकणं हे त्यामुळे शक्य होतं. कारण हे जगत जरी अवाढव्य असलं, विविधतेनं भरलेलं असलं, तरी ते आहे कसं? ते विनाशी आहे, ते बदलणारं आहे, ते क्षणभंगूर आहे. तर मग अशा बदलत राहणाऱ्या, विनाश पावणाऱ्या जगताला तोलून धरण्यासाठी त्याचा जो खालचा बेसिक मूळ पाया आहे तो कसा असायला हवा? तर तो अविनाशी, सदैव एक्झिस्टन्स असा असायला हवा. जर आपण मानलं की नाही, हा मूळ पाया म्हणजे शून्यत्व आहे, तर काय घडेल? जर मूळ पाया शून्यत्व मानला, हा शून्यत्व आहे असं जरी आपण म्हटलं, तरी शून्यत्व आणि त्याच्या पुढे आपण काय म्हणतो? शून्यत्व आहे. तर त्या शून्यत्व असण्यासाठी सुद्धा, शून्यत्व आहे हे दाखवण्यासाठी सुद्धा त्याच्या खाली असणेपणा, एक्झिस्टन्स असायला हवं. तरच आपण त्याच्या जोरावर सांगू शकू की शून्यत्व आहे. जेव्हा आहे हे जोडलं जातं तेव्हा ते एक्झिस्टन्स डिनोट करतं, एक्झिस्टन्स इटसेल्फ. त्यामुळे जगताचा पाया हा शून्यत्व असू शकणार नाही. आता जगत निर्माण कसं झालं याबद्दल सुद्धा परत दोन विचार पडतात बर का. कारण आणि कार्य, कॉज अँड इफेक्ट, यामध्ये दोन पॉसिबिलिटीज असतात. एक आहे गुणपरिणामवाद, म्हणजे काय की परिणाम किंवा इफेक्ट घडवून आणण्यासाठी त्याचं जे कारण आहे ते कारण बदलतं, त्याचं स्वरूप बदलतं. म्हणजे काय? दुधाचं दही होणं. दूध हे कारण आहे, इफेक्ट आहे दही. पण इथे काय घडलं की दुधाचं दही बनून जातं, म्हणजे दुधाचं स्वरूप हे बदलून जातं. दुसरा आहे विवर्तवाद. विवर्तवाद म्हणजे काय की जेव्हा इफेक्ट घडून येतो तेव्हा तो घडून येण्यासाठी त्याच्या कारणामध्ये काहीही बदल होत नाही. हा, जे कॉज आहे ते इट रिमेन्स अनअफेक्टेड. म्हणजे कसं की जर आकाशातील सूर्याचं प्रतिबिंब अशा 100 तलावांमध्ये पडलेलं आहे बर का. आकाशामध्ये सूर्य एकच एक आहे, त्याचं प्रतिबिंब खालच्या 100 छोट्या छोट्या तलावांमध्ये पडलेलं आहे. 100 सूर्य आपल्याला दिसतात. म्हणजे त्याचा अर्थ असा होतो का की एका सूर्यापासून 100 सूर्य तयार झाले? नाही. हा आहे विवर्तवाद. म्हणजे काय की जिथे एकच गोष्ट सत्य आहे, आकाशातील सूर्य हा एकच सत्य आहे आणि त्याची दिसणारी जी प्रतिबिंब आहेत ती खरी नसून ते केवळ सूर्याचं अपीअरन्स आहे. म्हणजे विवर्तवादामध्ये एकच गोष्ट सत्य असते आणि दुसरी गोष्ट जी दिसते ती त्या एकाच वस्तूचा अपीअरन्स असतो. जसं की दोरीला जेव्हा मनुष्य सर्प समजतो, हा दोरी समोर आहे पण आपल्याला वाटलं की तो सर्प आहे, तर प्रत्यक्षात दोन गोष्टी आहेत का तिथे? दोरी आणि सर्प? नाही. दोरी हे एकमेव सत्य आहे, पण त्याच्यावर दिसणारा सर्प हा त्याचं
अपिअरन्स आहे, आभास आहे. तर त्याचप्रमाणे बर का, त्याचप्रमाणे वेदांतामध्ये अद्वैत सिद्धांताप्रमाणे परब्रह्म ईश्वर तत्व एकच एक आहे आणि त्याच्यापासून निर्माण झालेलं जगत हा त्याच्यावर आरोपलेला भास आहे. प्रत्येक गोष्टीच्या निर्मितीसाठी कारणाचे दोन प्रकार पडतात. एक आहे उपादान कारण, मटेरियल कॉज, म्हणजे उदाहरणार्थ माती, आणि दुसरा आहे निमित्त कारण म्हणजे इंटेलिजन्स कॉज, म्हणजे इथे घेऊया कुंभार, कुंभार आहे आणि माती आहे. ही दोन कारणं आहेत म्हणून तो आता वेगवेगळ्या वस्तू तयार करू शकतो. तर आता जगताच्या बाबतीत काय घडतं, तर जगत निर्माण व्हायच्या आधी काय होतं, केवळ सत्य तत्व ईश्वरी तत्व होतं, बाकी काहीही नव्हतं. त्यामुळे जगत निर्मितीसाठी मटेरियल कॉज ईश्वर आहे आणि इंटेलिजन्स कॉज सुद्धा ईश्वरी तत्वच आहे. आता निर्गुण परब्रह्म जे ऊर्जा तत्व आहे ते मुळातलं कसं आहे, निर्गुण निराकार आहे. मग निर्गुणापासून साकार दृष्टी ही कशी काय तयार झाली, साकार हे जगत हे कसं काय निर्माण झाले, तर त्यासाठी आपण त्याचं कारण म्हणतो निर्गुण परब्रह्माची स्वतःची जी अंतर्गत शक्ती आहे, त्याची स्वतःची अंतर्गत दुसरी वेगळी स्वतंत्र गोष्ट नाही, त्याच्या अंतर्गत असलेली माया शक्ती, त्याच्या आधारावर हे जगत निर्माण झालं. म्हणजे जगताचं कारण जर विचारलं तर निर्गुण परब्रह्म जेव्हा मायेबरोबर हात मिळवतं, निर्गुण परब्रह्म अधिक माया शक्ती, तेव्हा जगत निर्माण होतं. आणि निर्गुण परब्रह्म जेव्हा मायेबरोबर संयोग पावतं अधिक माया, तेव्हा त्याला सगुण ईश्वर असं म्हटलं जातं. त्यामुळे जगताच्या निर्मितीचं कारण विचारलं गेलं तर ते सगुण ईश्वर असं आपल्याला म्हणता येतं. छांदोग्य उपनिषदामध्ये ही जी जगनिर्मितीची जी विस्तृत चर्चा आहे बर का, प्रत्येक उपनिषदामध्ये जगनिर्मितीची चर्चा आलेली आहे. बऱ्याचशा उपनिषदांमध्ये असं मानलं गेलेलं आहे की या परमतत्वापासून बर का, म्हणजे जेव्हा तो आपल्या मायेशी संयोग पावतो तेव्हा एक एक वस्तू जगताच्या घडायला लागतात. आणि त्याचा क्रम साधारणपणे कसा मानला जातो, तर प्रथम झालं अवकाश, मग वायू, मग अग्नी, मग पाणी आणि पृथ्वी, अशी सूक्ष्म पंचमहाभूत तयार झाली. परंतु छांदोग्य उपनिषदामध्ये जरा थोडासा वेगळेपणा आपल्याला दिसतो. तो काय वेगळेपणा, तर छांदोग्य उपनिषदामध्ये असं मानलं गेलंय की परमतत्व जेव्हा मायेबरोबर अधिक माया संयोग पावतो तेव्हा 3 सूक्ष्म महाभूत तयार होतात, अग्नी, पाणी, पृथ्वी. अवकाश आणि वायू हे 2 घटक त्यांनी घेतलेले नाहीत. तर अग्नीपासून पाणी कसं काय तयार होतं, क्रम कसा आहे, अग्नी, पाणी, पृथ्वी. तर अग्नीपासून पाणी अशा अर्थानं की हीटमुळे इव्हॅपोरेशन होतंय आणि त्यापासून बाष्प तयार होऊन त्यातून जलनिर्मिती होते. मंत्र 2, परब्रह्माने
अशी इच्छा केली की मी आता या 3 देवतांमध्ये, कोणत्या देवता? अग्नी, पाणी आणि पृथ्वी यांना देवता मानलं गेलेलं आहे. या 3 देवतांमध्ये जीवात्म स्वरूपाने प्रवेश करून नामरूप आकाराने व्यक्त होतो. म्हणजे काय? आपण सोन्याचं उदाहरण घेऊ. सोन्यानं अशी इच्छा केली की आता मी वेगवेगळी नामरूप म्हणजे दागिने, नाम रूप रंग आकार असं घेऊन त्यामध्ये प्रवेश करतो आणि नामरूप म्हणजे दागिन्यांना भरलेलं जगत मी निर्माण करतो. म्हणजे आपल्याला ते बरोबर लक्षात येईल की मी जीवात्म, एक्झिस्टन्स आणि जाणीव तत्व या रूपानं मी जगतामध्ये प्रवेश करतो आणि हे जगत निर्माण होईल. आणि अशा प्रकारे सर्व पंचमहाभूतांमध्ये एक्झिस्टन्स या रूपानं त्यानं प्रवेश केला आणि आपल्या व्यक्तींमध्ये एक्झिस्टन्स आणि कॉन्शियसनेस या आणि ब्लिस या 3 गुणांनी त्यांनी प्रवेश केला. आता तुम्ही म्हणाल की निर्गुण तत्वाला तर गुण नाही, मग हे गुण कुठून आले? एक्झिस्टन्स, कॉन्शियसनेस, ब्लिस हे तर सगळे गुण झाले, मग ते कसे काय आले? ते त्याच्यात आलेले नाहीत. या अर्थानं ते म्हटलं गेलेलं नाही. कशा अर्थानं म्हटलंय की ते त्याची उपजतच. सत म्हणजेच परमतत्व बर का. हा त्याचा एक्झिस्टन्स, हा त्याचा गुण नाही. एक्झिस्टन्स म्हणजेच ईश्वर तत्व, कॉन्शियसनेस म्हणजेच ईश्वर तत्व. ईश्वर तत्वामध्ये जाणीव आहे असं नाही, तर कॉन्शियसनेस इटसेल्फ हेच परमतत्व. ब्लिस हा त्याचा गुण नाही, तर ब्लिस म्हणजेच ईश्वर तत्व. तर अशा प्रकारे त्यानं व्यक्तीमध्ये प्रवेश केला. आता छांदोग्य उपनिषदामध्ये आपल्याला जो एक महत्वाचा प्रश्न पडतो त्याचं निराकरण खूप चांगल्या प्रकारे या उपनिषदामध्ये केलं गेलेलं आहे बर का. म्हणजे असं की जर आपण म्हणतो की हे परमतत्व सर्वव्यापी आहे, सगळीकडे ते आहे, मग ते पुन्हा एकदा व्यक्तीच्या शरीरामध्ये कसं काय प्रवेश करेल? ते ऑलरेडी आहेच ना, मग परत एकदा ते तत्व कसं काय प्रवेश करतं? तर त्याचं उत्तर असं आहे की व्यक्तीच्या शरीरामध्ये ईश्वर तत्वाची जी एंट्री आहे बर का, ईश्वर तत्वाची जी एंट्री आहे ती ऍक्च्युअल एंट्री नाही. ऍक्च्युअल डायरेक्ट एंट्री नाही का? कारण ऑलरेडी ते आहेच. तर ती इनडायरेक्ट एंट्री आहे. ते एक स्पेशल मॅनिफेस्टेशन आहे. आपल्या शरीरातील मनरूपी आरशामध्ये किंवा मनामध्ये पडलेलं परमतत्वाचं प्रतिबिंब ही त्याची एंट्री आहे. म्हणजे काय? प्रतिबिंबाची कन्सेप्ट काय? तर असं आहे की सूर्याचा प्रकाश दगडावर पडतो, पठारावर पडतो, खडकावर पडतो, त्याचप्रमाणे तो तलावामध्ये सुद्धा पडतो, नदीमध्ये सुद्धा पडतो. पण सगळीकडे जरी तो पडत असला तरी दगडावर त्याचं प्रतिबिंब उमटत नाही, बरोबर. पण त्याच वेळेला बाजूला असलेल्या नदीच्या पाण्यात सूर्याचं प्रतिबिंब उमटतं. अगदी त्याचप्रमाणे आपल्या मनाची ही स्पेशल क्वालिटी आहे. मनामध्ये, शरीरामध्ये असलेल्या परमतत्वाचं प्रतिबिंब मनामध्ये पडतं आणि त्यामुळे
मन प्रकाशित होतं. परमतत्वाची ऊर्जा, एक्झिस्टन्स, जाणीव तत्व हे सगळं मनाला प्रतिबिंबित झाल्यामुळे ते सगळं मनाला मिळतं आणि मन ते आपल्या सर्व शरीरभर ट्रान्सफर करतं. म्हणजेच असं आहे की परमतत्वाचं मनामध्ये जे प्रतिबिंब पडतो त्यालाच जीव किंवा अहंकार म्हटला जातो. हा अहंकार म्हणजे मी करणारा जो आहे तो कुणाच्या जीवावर मी करतोय, तर त्याच्या पाठीमागे असलेल्या चैतन्य तत्वाच्या प्रकाश ऊर्जेमुळे हा अहंकार किंवा जीव किंवा व्यक्ती ही मी करत असते. तर अशा प्रकारे छांदोग्य उपनिषदाचा पहिला भाग मी इथे समाप्त करत आहे. हा भाग किंवा हा एपिसोड मी जरी इथे थांबवत असले तरी सुद्धा पुढच्या एपिसोडमध्ये मी तुमच्या भेटीला येणारच आहे. तुम्हाला सगळ्यांना मी मनापासून विनंती करते की कृपया तुम्ही माझ्या अमृताचे डोही या YouTube वरील चॅनलला कृपया शेअर करावं, लाईक करावं आणि सबस्क्राईब करावं ही माझी नम्र विनंती आहे. नमस्कार.